तुम्हाला डिझाईन बनवता येतं का? तुम्ही ग्राफिक डिझायनर म्हणून काम करता का? किंवा तुमचा एखादा असा बिझनेस आहे की तुम्ही डिझाईन बनवून देता, त्याच्यामध्ये मग लोगो आले, पोस्टर आले, तर असं डिझायनिंग ब्रँड करता का तुम्ही? तर तुम्ही जर डिझाईनमध्ये परफेक्ट असाल किंवा डिझायनिंग हे तुमचं जर पॅशन असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक जबरदस्त अशी मी संधी देणार आहे की तुमच्यासाठी तुमचं डिझाईन हे पुढे जाऊन तुमचे करिअर बनवू शकतं. तर मी आहे ऑथर संगीता देवकर आणि तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीनच असाल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करा कारण मी अशाच प्रकारच्या स्पर्धांच्या माहिती वगैरे घेऊन येत असते, त्यामुळे जे नोटिफिकेशन असेल व्हिडिओचं ते तुम्हाला पटकन समजेल. यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर आता येऊयात आपण आपल्या मेन मुद्द्याकडे. मी म्हणत होते की तुम्हाला डिझायनिंग येतं का? तुम्ही डिझाईन बनवता का? आजकाल सोशल मीडियामुळे खूप लोक ऑनलाईन डिझाईन बनवायला शिकलेत. काही स्वतःहून काहींनी डिझाईनचा कोर्सही केला आहे, कोणी ग्राफिक डिझाईनचा कोर्ससुद्धा केलेला आहे. तर असे डिझाईन बनवणारे बरेचसे लोक आहेत. तर असे डिझाईन बनवणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे असंच मी म्हणेन. हो, सुवर्ण संधीच आहे ही. तर ही कोणती आणि कसली माहिती आहे तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे अनेक उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये बरेचसे उपक्रम असतात. तर आत्ता त्यांनी यावर्षी म्हणजे स्मार्ट सिटी बनवण्यासाठी महापालिकेमध्ये नागरी विकास उपक्रम राबवला आहे. तर हरित सेतू हा त्यांचा एक उपक्रम आहे. तर या उपक्रमासाठी त्यांनी ही स्पर्धा भरवलेली आहे. तर असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने आयोजित केलेली ही एक स्पर्धा आहे. तर यासाठी तुम्हाला 9 जूनपासून नोंदणी सुरू आहे, म्हणजेच उद्यापासून की या स्पर्धेसाठी तुम्ही नाव नोंदणी करू शकता. तर या स्पर्धेमध्ये नुसती स्पर्धा ही आहे, ही भरघोस बक्षिसाची स्पर्धा आहे. तर या स्पर्धेमध्ये त्यांनी पहिलं पारितोषिकाचं सांगितलेलं आहे. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विजेत्यांना अनुक्रमे 3 लाख, 2 लाख आणि 1 लाख रुपयाचं इतर रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. तर हरित सेतू उपक्रमामार्फत महापालिकेकडून तर आता डिझाईन कशा बनवायचं आहे बघा, त्यांनी विषय दिलेला आहे. तर पादचारी केंद्रित रस्ते म्हणजे जे फुटपाथ आहेत, रस्त्याला लागून पादचारी केंद्रित रस्ते म्हणजेच फुटपाथ, रस्त्याला लागून जे फुटपाथ असतात त्याचं डिझायनिंग कसं, म्हणजे तुम्ही डोळ्यासमोर हे करा की बाबा इमॅजिन करा की स्मार्ट सिटी कशी असेल. मग स्मार्ट सिटीमधले रस्ते किंवा ते फुटपाथ जे आहेत ते कसे असतील त्याचं तुम्हाला डिझाईन बनवायचं आहे. तुमच्या कल्पनाशक्तीला इथं भरपूर वाव आहे. तुम्ही डिझाईन बनवण्यात एक्सपर्ट असाल तर तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे डिझाईन बनवून देता येईल. तर पादचारी केंद्रित रस्ते, तसंच सुसंगत पार्किंग व्यवस्था. पार्किंगचा विषय हा अगदी सर्वांनाच आता भेडसावत आहे. तर त्यासाठी सुसज्ज पार्किंग व्यवस्था याबद्दल काय डिझाईन तुम्ही करू शकता, कशा पद्धतीने भविष्यकाळामध्ये पार्किंगसाठी व्यवस्था असेल की ज्याच्यामध्ये सगळं म्हणजे शहराचं नाव, म्हणजे स्मार्ट सिटीमध्ये शहराचं नाव नोंदवलं जाईल अशा पद्धतीची पार्किंग व्यवस्था कशी असेल, तर त्याचं डिझाईन. आणि तिसरा म्हणजे मजबूत सार्वजनिक वाहतूक प्रणाली आणि सुरक्षित चौक विकसित करण्यावर भर दिला जातो आहे. म्हणजेच सार्वजनिक वाहतूकची प्रणाली म्हणजे सार्वजनिक वाहतूकचं नियोजन कसं असेल हे त्याचं डिझाईन तुम्हाला करायचं आहे. म्हणजेच या उपक्रमात बघा, पादचारी केंद्रित रस्ते म्हणजे रस्ता आणि फुटपाथ याचं डिझाईन हा एक विषय आहे. तसेच सुसंगत पार्किंग व्यवस्था आणि मजबूत सार्वजनिक वाहतूक प्रणाली आणि सुरक्षित चौक विकसित करण्यावर भर दिलेला आहे. तर हे विषय आहेत. त्या विषयाला अनुसरून तुम्ही तुमचं डिझाईन बनवायचं आहे आणि त्यांनी एक मेल ID दिलेला आहे. त्या मेल IDवरती तुम्हाला ते पाठवायचं आहे. तर 9 जूनपासून नोंदणी सुरू आहे आणि 14 जूनला जे सहभागी याच्यामध्ये स्पर्धक असतील, ज्यांनी नाव नोंदणी केलेली आहे, त्यांच्यासाठी एक ते वेबिनार घेणार आहेत. जे महानगरपालिकेकडून असेल तर ते वेबिनारमध्ये तुम्हाला बोलवलं जाईल आणि अंतिम सादरीकरण शेवटची मुदत जी आहे तर ती 27 जून 2025 आहे. तर त्यांनी दिलेल्या एक मेल ID वेबसाईट दिलेली आहे, त्याच्यावरती तुम्हाला हे डिझाईन पाठवायचं आहे. तर 1/4 साईज मोठ्या पेपरवरती तुम्ही ते डिझाईन बनवायचं आहे. A4 साईजवरती बनवायचं आहे.
आणि निकाल ह्यांचा 10 जुलैला असणार आहे. 10 जुलै 2025 रोजी, म्हणजे पुढच्या महिन्यात लगेचच त्याचा निकाल आहे. त्यामुळे तुम्हाला छान ग्राफिक डिझाईन येत असेल तर तुम्ही त्यामध्ये तुम्ही भाग घेऊ शकता. तर देशभरातील सर्व डिझायनर्ससाठी स्पर्धा खुली आहे. तर स्पर्धेचे परीक्षण असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडियाचे वरिष्ठ सदस्य व व्यावसायिक डिझायनर्सच्या परीक्षक मंडळाद्वारे केलं जाणार आहे. स्पर्धकांसाठी कार्यशाळा आणि चर्चासत्र घेतली जाणार आहे. मी आता म्हटलं तसं एक वेबिनार ते घेणार आहेत. त्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका व असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया यांच्या मध्ये हरित सेतूसह वेगवेगळ्या प्रकल्पांच्या अंकुशाने करार झालेले आहे. ते तुम्ही तुमच्याकडे ते वेबिनार घेणार आहेत. तर याच्यामध्ये जे हे म्हणजे प्रोफेशनली डिझायनिंगचं काम करतात किंवा स्वतःचा तुमचा बिझनेस आहे किंवा तुम्ही ग्राफिक डिझायनर आहात, तर अशाच लोकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात. ते पर्सनली तुम्ही डिझाईन बनवताय तर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊन माहिती घ्या अधिकची, की तिथे तुम्हाला म्हणजे पर्सनली कोणी बनवतं एक हाऊस किंवा आड म्हणून, तर ते तिथं त्यांचं डिझाईन सबमिट करू शकता का हे तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊन बघा. तिथे संपूर्ण डिटेल माहिती आहे. ही आता थोडीशीच माहिती ते वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे. तर ज्यांना डिझाईनची खरंच आवड आहे आणि तुम्हाला वाटतं की खरंच तुम्ही चांगल्या प्रकारे डिझाईन बनवू शकता, ज्यांना अनुभव आहे, जे कॅनव्हा वगैरे यूज करून डिझाईन बनवतात किंवा ग्राफिक डिझाईन म्हणून आजपर्यंत तुम्ही काम केलेलं आहे, तुम्हाला चांगला अनुभव आहे, तर तुम्ही नक्कीच या हरित सेतूसाठी ब्रँड डिझाईन करू शकता. आता इथे नावातच हरित सेतू म्हणजे लक्षात घ्या की पर्यावरणाला लक्षात घेऊन ग्रीनरी थीम असणारी असा हा ब्रँड तुम्हाला बनवायचा आहे, डिझाईन बनवायचा आहे. तर विषय मी जो तुमचा विषय आणि त्यांचा वेबसाईट आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर उद्यापासून याची नावनोंदणी सुरू होणार आहे. तर ज्यांची इच्छा आहे ते या स्पर्धेमध्ये नक्कीच भाग घेऊ शकतात. लवकरात लवकर तुम्ही नावनोंदणी करा आणि तुमचं डिझाईन बनवायला चालू करा, कारण इथे लाखोंमध्ये इथं बक्षीस मिळणार आहेत. जेवढं बक्षीस एवढं मोठ्या स्वरूपाचं आहे याचा अर्थ त्यांना डिझाईन पण त्या लेवलचं हवा असणार आहे. याचा विचार करून जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे उत्तम डिझाईन तुम्ही बनवा आणि या स्पर्धेत नक्की भाग घ्या. तर अशाच स्पर्धांची माहिती मी घेऊन येत असते. त्यासाठी माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि आपला चॅनल नक्की पाहत जा. तर तसेच मी एक फेसबुक ग्रुप चालवते आहे माझ्यातली म्हणून. हा लेखक मित्रमैत्रिणींचा हा ग्रुप आहे. तर या ग्रुपद्वारे 12 आणि 13 तारखेला म्हणजे येणाऱ्या गुरुवार आणि शुक्रवारी कंटेंट रायटिंगचा 1 तासाचा कोर्स आपण घेतो आहोत. अगदी केवळ माफक फीमध्ये, म्हणजे 1 तासाचा कोर्स आहे हा. त्याचं शुल्क आहे 100 रुपये. तर ज्यांना कंटेंट रायटिंग शिकायचं आहे आणि कंटेंट रायटिंगमार्फत कमाई करायची आहे, घरबसल्या तुम्ही कमाई करू शकता. जर तुम्हाला लिखाणाची आवड आहे तर तुम्ही नक्कीच कंटेंट रायटिंग करू शकता. तर तो कंटेंट रायटिंगचा कोर्स गुरुवार आणि शुक्रवारी आहे. गुरुवारी दुपारी 12 वाजता आहे आणि शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता आहे. म्हणजे तुम्हाला जे वेळ सुटेबल असेल, जो दिवस सुटेबल असेल तो त्यात तुम्ही नाव नोंदवू शकता. तर त्यासंबंधीची माहिती पण मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आपली कंटेंट रायटिंग कार्यशाळा ही आहे, 1 तासाची आहे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि लवकरात लवकर डिझाईन बनवून या स्पर्धेमध्ये भाग घ्या. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.